उपवास आहे, साबुदाणा भिजवला नाही आणि बटाटा उकडला नाही, तर तुम्हाला जर वडा खायचा असेल या पद्धतीचा मस्त क्रिस्पी मेंदू वडा उपवासाचा, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले, साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेले आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 कप हे बटाट्याचं किस झालेले, त्यासाठी 2 कप इतकं भगरीचं पीठ घेतलेलं आहे. 3 कप पाणी टाकून घ्यायचं कढईमध्ये. अर्धा कप इतकं थोडंसं जाडसर असं कुटलेलं कच्च्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि सोबतच यामध्ये लाल मिरची पावडर, सैंधव मीठ आणि बटाट्याचं जे किस आहे ते टाकून घ्यायचं. उकळी आलं की यामध्ये आपल्याला टाकायचं भगरीचं पीठ. ते सगळं मिक्स करायचं, गॅस बंद करायचं आणि परातीमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं. तर इथे यासोबत खाल्ली जाणारी चटणी करण्यासाठी अर्धा कप शेंगदाणे छान भाजून घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. मिक्सरला थोडंसं पाणी टाकून छान बारीक चटणी तयार करून घेतलेली आहे आणि आवश्यकतेनुसार गरजेनुसार सैंधव मीठ टाकून घ्यायचं. इथे आपली चटणी तयार. थंड झालेलं मिश्रण हाताला पाणी लावायचं आणि नेहमीच्या मेंदू वड्यासारखं थापून घ्यायचं. एक 5-6 वडे झाले की आपल्याला तेलात तळून घ्यायचं. तळते वेळेस तेल मध्यम गरम असायला पाहिजे, जास्त कडकडीत नको आणि किंवा जास्त थंड नको. आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचं. एकदा पलटून घेतलं की मोठ्या गॅसवर छान तळून घ्यायचं लालसर होईपर्यंत. दोन्ही साईडला छान लालसर झालं की क्रिस्पी वडे तयार झाले आहे. कमी गॅसवर तळायचं नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचा असेल तर चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.